कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. शिंदे भाजप युती ही कायम राहणार. श्रीकांत शिंदेंची माहिती. केडीएमसीत मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित. पक्षाविरोधात जाऊन भूमिका घेतली असेल तर कारवाई करा. संजय राऊतांची मागणी. सत्तेतून लोकांची कामं करता यावी म्हणून शिंदेंना पाठिंबा. मनसेच्या राजू पाटील यांची माहिती. तर कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य. केडीएमसीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार. उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर. तसंच गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनातही अनुपस्थिती. मात्र म्हस्के आमच्या संपर्कात. अनिल परब यांची माहिती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक. भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव. भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं. पराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी. 2 नेत्यांच्या भांडणामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात. किशोर जोरगेवार यांचं वक्तव्य. तर धानोरकरांचे वडेट्टीवारांवरील आरोप योग्य. जोरगेवारांकडून दुजोरा. समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे. आरोपींची सत्यता तपासू. अमित साटम यांची प्रतिक्रिया. सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना मोठा झटका. सावंतांविरोधात पुतण्यात धनंजय सावंतांचं बंड. धनंजय सावंत परांड्यातून स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात. दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 15 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं. फडणवीसांची माहिती.